प्रेम प्रेम असतं समुद्रासारखं, कुणाच्या नशिबी लाट, कुणाच्या नशिबी गाठ. काही प्रेम वेड्यासारखी करतात, काही प्रेमात वेड होतात. मी जे करतो ते प्रेम नाही, वेड आहे. हा वेड चित्रपटाचा डायलॉग तुम्ही ऐकलाच असेल. तर हा नुसता डायलॉगच नाही, तर काही लोक प्रेमात वेड होऊन ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलं त्याचा स्वतःच्या हाताने सुद्धा मर्डर करतात. आणि ही गोष्ट जास्त दूरची नाही, आपल्याच पुण्यामधली. या पुण्यातल्या केसने पूर्ण जगाला हादरवलं होतं. तर बघूया सगळ्या गोष्टी आपण डिटेल्स मध्ये. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा कमलेश तुमचं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. साल 2007, लोकेशन पिंपरी चिंचवड. एक खूप मोठी घटना आणि जन्मठेपेची शिक्षा, पण ही शिक्षा ब्रेन इलेक्ट्रिकल ऍसोसिएशन सिग्नेचर या टेस्टद्वारे देण्यात आली. आणि यामुळे भारतच नाही तर पूर्ण जगामध्ये ही केस चर्चेत आली, कारण आजपर्यंत या टेस्टद्वारे कोणालाही शिक्षा झाली नाही पूर्ण जगामध्ये. पण ही व्यवस्थित समजून घेण्यासाठी का, कोणाला आणि कशासाठी ही शिक्षा दिली ते समजून घेऊ. मुलीचे नाव आदिती शर्मा, मुलाचं नाव उदित भारती. हे दोघे पण जम्मू आणि काश्मीर मधून होते. त्यांनी जम्मू इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन केलं. तेव्हा त्यांची फर्स्ट इयर मध्ये ओळख झाली. काही दिवस फ्रेंडशिप राहिली, त्यानंतर ते एकमेकांच्या प्रेमामध्ये पडले. यांचं प्रेम एवढं वाढलं की ते एकमेकांच्या घरी यायला लागले. एकमेकांच्या फॅमिली सोबत पण चांगली ओळख झाली आणि शेवटी यांनी लग्न करायचं ठरवलं. घरच्यांनी पण एक्सेप्ट केलं. आदिती उदितसाठी करवा चौथचा उपवास पण ठेवायचे. चांगली काही वर्ष गेली, दोघांनी पण डिग्री कंप्लीट केली. आता हायर एज्युकेशन साठी त्यांनी बाहेर जायचं ठरवलं. दोघे पण अभ्यासामध्ये खूप हुशार होते, त्यामुळे त्यांनी MBA करायचं ठरवलं. आणि ते 2006 मध्ये आपल्या पुण्यात आले आणि आपल्या पुण्याच्या IMM कॉलेजमध्ये ऍडमिशन केलं. दोघे पण कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये राहायचे. आणि तितक्यातच आदितीला तिच्या क्लासमेट प्रवीण सोबत ओळख झाली. प्रवीण हा जयपूरचा होता. प्रवीण आणि आदित्य क्रायसिस मॅनेजमेंटचे मेंबर बनतात. काही दिवस फ्रेंडशिप झाली, त्यानंतर प्रवीण आणि आदितीला एकमेकांवर प्रेम झालं. आदितीला वाटलं उदित तिच्यासाठी योग्य नाहीये आणि इकडे उदित लग्नाचे स्वप्न बघत होता. पण ही गोष्ट उदितला कळाली आणि उदित पूर्णपणे ब्रोक झाला. आणि 10 ते 15 दिवसांनी त्यांनी त्याच्या घरी ही गोष्ट सांगितली. घरच्यांना पण त्यांचे दुःख झाले. पण शेवटी त्यांनी पण म्हटलं, जे काही सगळं झालं ते विसरून जा आणि आपल्या अभ्यासावर लक्ष दे. उदित पण काही दिवस डिस्टर्ब झाला. आणि तितक्याच डिसेंबर 2006च्या पहिल्या हप्त्यामध्ये प्रवीण म्हणजेच आदितीचा करंट बॉयफ्रेंड, त्याला बँक ऑफ अमेरिका मधून जॉबची ऑपॉर्च्युनिटी आली. हे गुरगाव हरियाणामध्ये बँक होते. प्रवीण आणि आदित्य हे पुणे सोडून तिथे राहायला गेले आणि त्यांनी दिल्ली येथे लपून लग्न केलं. आणि त्यांनी नंतर त्यांचे पॅरेंट्सला कळवतील असं ठरवलं. पण काय माहिती, यांच्या डोक्यात काहीतरी वेगळाच विचार चालू होता. आणि 22 एप्रिल 2007 रोजी ते दोघे पण परत पुण्यात आले आणि पुण्याच्या व्हाईट हाऊस लॉज चिंचवड येथे थांबले. आणि प्रवीणने एंट्री रोहित शर्मा या नावाने लॉज मध्ये केली. आणि आदित्यने उदितला कॉल केला आणि त्याला एकदा भेटायचं म्हणून बोलवलं. पण उदित यायला तयार नव्हता. शेवटी तिने उदितला कन्व्हिन्स केलं आणि मॅकडोनाल्ड्स हॉटेल चिंचवड मध्ये त्याला बोलावलं. तेव्हा उदित त्याचा फ्रेंड मेघना केला सोबत एक प्रोजेक्टवर काम करत होता आणि तो रात्री 9 वाजता तिला भेटायला गेला. मॅकडोनाल्ड कॅफे मध्ये पोहोचला आणि त्याला तिथे आदिती दिसली आणि दोघे जण भेटले. चांगल्या गप्पा चालू होत्या. आदितीने तिच्या पर्स मधून एक प्रसाद काढला आणि त्याला म्हटले, हा खास प्रसाद तुझ्यासाठी मंदिरातून आणला. तो काय घेत नव्हता, पण तिने जास्तच फोर्स केल्यामुळे त्याने पण घेतला. आणि त्या प्रसादामध्ये खडी साखर आणि साखरचे फुटाणे होते. पण त्यामध्येच आदितीने आर्सेनिक पॉइझन टाकून त्याला दिले आणि त्याने पण तिच्यावर विश्वास ठेवून तो खाल्ला. आणि तिथून सुमारे 11:30 वाजता तो त्याच्या फ्रेंड मेघनाच्या फ्लॅटवर गेला. त्यानंतर 12 वाजता तो त्याच्या स्वतःच्या फ्लॅटला जाण्यास निघाला. फ्लॅटवर पोहोचला, त्यानंतर त्याच्या मम्मीचा कॉल आला. 5 मिनिट मम्मीशी बोलला आणि नंतर कपडे चेंज करायला बाथरूम मध्ये गेला. पण त्याला अचानक उलट्या चालू झाल्या आणि तितक्यातच त्याचा क्लासमेट जगबीर त्याच्या फ्लॅटवर आला. पण उदितच्या उलट्या काय थांबायला तयारच नव्हत्या. त्यानंतर जगबीरने इलेक्ट्रॉल पावडर पाण्यामध्ये मिक्स करून प्यायला दिलं, तरी पण उलट्या काय थांबायला तयारच नव्हत्या. आणि आता लूज मोशन पण त्याला स्टार्ट झाले. आणि शेवटी रात्रीच्या 2:30 वाजता आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट केलं आणि तिथले डॉक्टर जनार्दन जाधव यांनी ट्रीटमेंट चालू केली. मोस्टली त्यांना वाटलं फूड पॉइझनिंग वगैरे झालं असेल, कारण की या केसमध्ये असंच होतो. त्यामुळे त्यांनी त्याला विचारलं काय खाल्लं काय नाही. तर उदितनी सांगितलं दुपारी दूध घेतलं, संध्याकाळी वडापाव खाल्ला आणि रात्रीला थोडंसं अल्कोहोल वगैरे घेतलं होतं. मग त्यानुसार डॉक्टरांनी ट्रीटमेंट स्टार्ट केली. तरी पण वॉमिटिंग आणि लूज मोशन काही कमीच होत नव्हते. आणि त्यासाठी डॉक्टरांनी एक्सरे पण केला. आणि सकाळचे 10:40 झाले तेव्हा डॉक्टर राहुल देशपांडे आणि डॉक्टर धडके यांनी परत उदितला विचारलं काल काय काय खाल्लं होतं. तेव्हा त्यांनी सांगितलं की त्याने थोडासा प्रसाद पण खाल्ला होता. त्यानंतर दुपारचे 2 वाजता
एक्सरे रिपोर्टमध्ये रेडिओ ओपॅक्यू सबस्टन्स दिसले, म्हणजेच हेवी पॉइझन घेतल्यासारखं दिसत होतं. आणि लगेच हॉस्पिटलवाल्यांनी MLC करण्यासाठी हिंजवाडी पोलीस स्टेशनला कळवलं. तिकडे त्याच्या पॅरेंट्सला पण 11:30 वाजता फोन करून कळवलं होतं. त्याचे पॅरेंट्स पण झिलम एक्सप्रेसने पुण्यासाठी निघले होते. पण संध्याकाळचे 5 वाजता उदितने त्याचा आखरी श्वास घेतला. पण अखेर 24 एप्रिल 2007 रोजी रात्री 10:30 वाजता उदितला मृत घोषित करण्यात आलं आणि तो त्याच्या आई वडिलांशी पण भेटू नाही शकला. अखेरकर प्रवीण आणि आदित्यने त्याचा शेवटच केला. पण यामध्ये उदितची काय चुकी होती आज पण काही कळलेच नाही. आणि आपण ज्याच्यावर प्रेम केलं त्यालाच आपल्या हाताने पॉइझन देऊन संपवलं. पण उदितच्या फोनवर PC वरून कंटिन्युअसली एक कॉल येत होता आणि उदित कसा आहे हेच विचारत होते आणि तो दुसरं कोणाचा नसून आदितीचा कॉल होता. असो, त्यानंतर उदितचे पोस्टमॉर्टम करण्यात आलं आणि त्यामध्ये त्याची डेड पॉइझनने झाली असं स्पष्ट दिसून आलं. त्यानंतर 2 ते 3 महिने नुसता पोलीस तपास चालू होता. आदितीच्या बॅगमध्ये आर्सेनिक पॉइझनचे स्मॉल पार्टिकल सापडले होते. पण इथे सगळ्यात मोठा ट्विस्ट म्हणजे हे आर्सेनिक तिनेच दिले याचा काही प्रूफच नव्हता. त्यामागचं कारण म्हणजे त्या टायमिंगला काही CCTV वगैरे नव्हते आणि कोणी बघितलं पण नव्हतं. त्यामुळे तिला 27 जुलै 2007 रोजी पॉलिग्राफ टेस्ट करायचं कोर्टाने परमिशन दिली. त्यानंतर त्याचा रिझल्ट पॉझिटिव्ह आला आणि असं लक्षात आलं की याच्यात आदित्य इन्व्हॉल्व होती. त्यानंतर तिची BEOS टेस्ट करण्यात आली. त्यामध्ये असे काही प्रश्न तिला विचारले, त्यावरून स्पष्ट वाटत होतं की तिनेच हा हत्याकांड रचलेला होता. आणि या टेस्ट दरम्यान तिने प्रवीणचं पण नाव घेतलं. त्यामुळे प्रवीण पण यामध्ये इन्व्हॉल्व होता असं कळून आलं. आणि शेवटी बाकीचे सबूत आणि BEOS या टेस्टद्वारे तिला आणि प्रवीणला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. तर या BEOS टेस्टमध्ये एक डोक्याला कॅप लावली जाते आणि त्यामध्ये 32 इलेक्ट्रोड्स त्या कॅपवर लावले जातात. तुम्हाला या इमेजमध्ये व्यवस्थित दिसत असेल, व्यवस्थित बघा. आणि यामध्ये आपले जे डोक्याचे वेव्हज आहेत ते बघितले जाते आणि ते मेजर केले जातात. त्यानंतर आपल्या पुण्याच्या श्रीमत SS फांसलकर जोशी यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि बघताच क्षणी पूर्ण जगामध्ये या गोष्टीची खूप जोरात चर्चा चालू झाली. कारण की आपल्या पुण्यामधून जगातील ही पहिली केस होती ज्यावर एका टेस्टचा आधार घेऊन जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. आणि एवढंच नाही, आपल्या भारत देशावर काही देश टिप्पणी करत होते तर काही देश कौतुक करायचे आणि बघता बघता याचे आर्टिकल पूर्ण मोठ्या मोठ्या न्यूजपेपरमध्ये छापत होते. पण नंतर काही वर्षांनी त्यांना या केसमधून बेल मिळाली आणि आता पण ते दोघे जण त्यांचं जीवन जगत आहेत. असो, तर अशी होती आपल्या पुण्यातली केस जिने जगाला थरथरा दाखवला. तर मित्रांनो, यात एकच शिकायला मिळते, कोणावरही भरोसा करा पण आपल्या एक्सवर कधी भरोसा नका करू. आता हे मस्करी वाटेल पण हे सिच्युएशन बघून तर खरंच वाटत आहे. तर मित्रांनो, मी पहिल्यांदा असा क्राईम स्टोरीवरती व्हिडिओ बनवलेला आहे. मला काही एक्सपिरियन्स नव्हता पण फर्स्ट टाइम बनवा म्हणून बनवलेलं आहे. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण तुमच्या एका सबस्क्राईबमुळे आपलं चॅनल ग्रो व्हायला मदत होईल. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता भेटू अशाच नवीन पुढल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला क्राईम स्टोरी बद्दल असेच काही व्हिडिओ वगैरे पाहिजे असेल तर मला कमेंट करा. मी तसे मग व्हिडिओ वगैरे बनवेल. धन्यवाद.